हाय फ्रेंड्स, मी अमोल सोनूने आज आपण टेबल्स कसे बनवायचे हे पाहणार आहोत. टेबल्स म्हणजे सगळ्यांना भीती वाटते, मात्र शाळेपासूनच सगळ्यांना 2 to 9 पर्यंतचे टेबल्स पाठ असतात. तरी 2 to 9 चे टेबल जर तुमचे पाठ असतील तर तुम्ही कोणताही टेबल इझी मेथडनी बनवू शकता. तर त्या मेथड्सचे 2 एक्झाम्पल मी तुमच्यासमोर आज ठेवणार आहे. आज आपण टेबल जो बनवणार आहोत तो 37चा पहिला टेबल आपण बनवणार आहोत. 37 वनजा 37 असते, त्यामुळे त्याच्यावर काही जास्त मी बोलत नाही. मात्र 37 2 आपल्याला करायचं आहे. तर पहिले काय करायचं, या 2 ला 7 नी मल्टिप्लाय करायचं, दॅट इज 14. मग 2 ला 3 नी मल्टिप्लाय करू, दॅट इज 6. यातला 4 ॲज इट इज ठेवायचा आणि हे जे 2 नंबर राहिलेले आहे 6 आणि 1 यांची ॲडिशन करायची. 6 + 1 इज 7, दॅट इज 37 2 74. आता 37 3 आपल्याला करायचा आहे, तर पुन्हा 3 ला 7 नी मल्टिप्लाय करू, दॅट इज 21. 3 ला 3 नी मल्टिप्लाय करू, दॅट इज 9. पुन्हा 1 ॲज इट इज, म्हणजे लास्ट डिजिट ॲज इट इज ठेवायचा आहे आणि उरलेल्या डिजिटची काय करायची आहे, सम करायची आहे. म्हणजेच 9 + 2 दॅट इज 11. म्हणजे 37 3 111. 37 4 करायचा आहे. मग आता काय करेल मी, 4 7 28, 4 3 12. आता लास्ट डिजिट 8 आपण ॲज इट इज ठेवू आणि राहिलेले 2 डिजिट्स आहेत 12 आणि 2 यांची ॲडिशन करू, दॅट इज 14. म्हणजे 37 4 148. सिमिलरली 37 5 आपल्याला करायचा आहे, तर 5 × 7 दॅट इज 35. 5 × 3 दॅट इज 15. लास्ट डिजिट काय आहे 5, तो ॲज इट इज ठेवू आणि 15 आणि 3 चे ॲडिशन करू, दॅट इज 18. म्हणजे 37 5 185. सिमिलरली तुम्हाला 37 6 जेव्हा कॅल्क्युलेट करायचा आहे, तर 6 ला 37 नी मल्टिप्लाय करू, दॅट इज 42. 6 ला 3 नी मल्टिप्लाय करायचा आहे, दॅट इज 18. आणि 2 ॲज इट इज ठेवू लास्ट डिजिट आणि 18 4 यांची ॲडिशन होईल, दॅट इज 22. म्हणजेच 37 6 222. सिमिलरली आपल्याला 37 7 सुद्धा कॅल्क्युलेट करता येईल. सिमिलरली 37 8 सुद्धा कॅल्क्युलेट करता येईल. 37 9 सुद्धा कॅल्क्युलेट करता येईल आणि 10चा काही प्रश्नच नाही आहे. एक 0 तुम्हाला फक्त ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने हा 37चा टेबल तयार झाला. सेकंड एक्झाम्पलकडे जाऊ. आता आपण 48चा एक्झाम्पल करून पाहू. 48 1 48 होते. मग आता 48 2 कॅल्क्युलेट जेव्हा मला करायचा आहे, तर 2 ला 8 नी मी मल्टिप्लाय करतो, दॅट इज 16. आणि 2 ला 4 नी मल्टिप्लाय करतो, दॅट इज 8. लास्ट डिजिट दॅट इज 6 मी असाच्या असा ठेवतो आणि उरलेले 2 डिजिट 8 आणि 1 यांची ॲडिशन करतो. 8 + 1 9. म्हणजे 48 2 96. सिमिलरली 48 3 आपण कॅल्क्युलेट करू. सिमिलरली 48 4 आपण कॅल्क्युलेट करू. सिमिलरली 48 5 सुद्धा आपण कॅल्क्युलेट करू. सिमिलरली 48 6 6 8 48. 6 4 24. लास्ट डिजिट इज 8. राहिलेले 2 नंबर्स कोणचे, 24 आणि 4 यांची ॲडिशन करा, 28. म्हणजे 48 6 नंबर झाला 288. तसंच 48 7 सिमिलरली सेम पॅटर्ननी तुम्हाला कोणताही टेबल तयार करता येतो. कोणताही, मी पुन्हा सांगतो आहे, एनी टेबल यू कॅन फॉर्म युझिंग दिस मेथड. तर मित्रांनो, तुम्हाला हा टेबल तयार करण्याची जर टेक्निक आवडली असेल तर आमचं यूट्यूब चॅनल आणखी काही नवीन व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे यश ट्युटलेज. थँक्यू.